मी खूप मतलबी झाली. मी नुसतं पैशाच्या मागं लागले. म्हणून मी आईला, नवऱ्याला, मुलांना किंमत देत नाही आहे. आणि इथं रात्री 12 वाजता मी कपडे वाळू घालत आहे. सगळ्यांना दिसत आहे की मी काम करत आहे, परंतु मी थकली आहे. मलासुद्धा आरामाची गरज आहे. हे कोणी मात्र लक्ष देत नाही. मुलगी येते, आई मला केस कापायचे आहे. नवरा बोलतो मला माझी कामं आहे. आई म्हणते तू माझ्याकडे लक्षच देत नाही. परंतु हे सगळे विसरून जातात की मला विचारणारं मात्र कोणीच नाही. आणि मी मात्र प्रत्येकासाठी माझं कर्तव्य पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोल. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. मी पण मजेत आहे. तर आज होता गुरुवार, मागच्या गुरुवारचा तुम्हाला ब्लॉग मी अपलोड करत आहे, कारण मला वेळच भेटत नाही आणि ते तुम्हाला पाहायला भेटणारच आहे. माझ्यावर अक्षरशः माझी आई खूप रागवत आहे की नुसतं मी काम करते. परंतु तुम्ही, माझी आई पण हा ब्लॉग बघत असेल तर आई बघ ना गं, मी किती बिझी आहे. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर मला स्वरा आणि स्वराचं आवरून द्यावं लागते. त्यांना शाळेत पोचून द्यावं लागते. ते दोघं शाळेत गेले की माझं घराचं क्लिनिंग करा, लादी पुसा, त्याच्यानंतर आंघोळ करा, त्याच्यानंतर पूजा करा, त्याच्यानंतर कपडे वॉशिंग मशीन धुते, स्वयंपाक करा, मुलांना घेऊन या, त्यांना जेवायला द्या, त्याच्यानंतर तुमचे व्हिडिओ शूट करा. अजून त्यांचा क्लासचा टायमिंग असतो. कुठं मी बिझी आहे गं, मलासुद्धा श्वास घ्यायला वेळ नाही. परंतु मी कोणालाच तक्रार करू शकत नाही, कारण माझ्यात तेवढा ठामपणा आहे. म्हणूनच देव माझ्या मागे येतोय आणि मला हे सर्व करून घेतोय. खूप दिवस झाले या घरात आलो तेव्हापासून गुरुवारची पूजा म्हणजेच उंबरठा पूजन केलंच नव्हतं. वेळच भेटत नव्हता आणि जेव्हा करायची इच्छा होत होती तेव्हा माझी अडचण येत होती. परंतु आजच्या गुरुवारी मी 100% गुरुवारची पूजा करणार होती आणि म्हणूनच हे सर्व मी काढून घेतलेलं होतं पूजेसाठी. पूजा वगैरे झालेली होती, परंतु कसं आहे, जे देवघर आहे ना, तर तिथल्या दिव्याला हवा लागते म्हणून गॅलरी लावून घ्यावं लागते. तर आज मस्तपैकी हळदीचं लेपन केलेलं आहे. ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी नाही, पण ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते, पौर्णिमेला गुरुवारी, मंगळवारी, शुक्रवारी या दिवशी उंबरठा पूजन करा. त्याच्यामुळे काय होते, आणि आपल्या घराचा उंबरठाणा नेहमी स्वच्छ ठेवा, कारण त्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटते. आणि महालक्ष्मी असते, समजा लक्ष्मी माता असते, ते आपल्या उंबरठा ओलांडूनच घरात येत असते. उंबरठ्याच्या बाहेर कधीच कचरा, चपला ठेवू नका. आता तुम्ही म्हणणार तुमच्या घरासमोर चपला दिसत आहे, परंतु त्या माझ्या नाही, समोरच्या ज्या फ्लॅटवाल्या ताई आहेत त्यांच्या आहेत. शक्यतो मी माझ्या उंबरठ्यासमोर कुठलाच पसारा ठेवत नाही, अक्षरशः चप्पल पण ठेवत नाही. उंबरठा स्वच्छ असला की आपल्याला सुद्धा प्रसन्न लागतं, नकारात्मकता आपल्या घरात येत नाही आणि धनलक्ष्मी सदैव वास करते. उंबरठा पूजन झाल्यानंतर महालक्ष्मी मातेला वंदन करावं लागते आणि माझ्या घरात सुख, संपत्ती, शांती येऊ दे असं म्हणत ही आपली पूजा आपल्याला करावी लागते. तर ही आहे माझी गुरुवारची पूजा. तुम्हाला आवडली असेल नक्कीच लाईक करा, आणि अजून काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही विचारू शकता. मस्तपैकी उंबरठा स्वच्छ पुसून घेतला, त्याच्यानंतर मस्तपैकी हळदीचं लेपन केलं. पाऊलं आणलेली होती ती पण आज लावून दिलेली आहे. आणि या सर्व याच्यातनं मी खरंच ना नवऱ्याला वेळ देत नाही, माझ्या आईला वेळ देत, फक्त एक जबाबदारीचं ओझं घेऊन चालत आहे. त्याच्या मागंसुद्धा एक कारण आहे. मी घेतलेलं आहे पुण्यामध्ये घर, आणि त्या घराची किंमत मला फेडावी लागत आहे. त्याच्यामुळे दिवसरात्र मी मेहनत करत आहे, कारण मला माहिती आहे एवढं मोठं मी जे पुण्यात घर घ्यायचं स्वप्न बघितलेलं आहे ते फक्त माझ्या स्वामींच्या भरोशावर, आणि ते पूर्ण करण्यासाठी मला मेहनत हात करावीच लागणार. आज जर मी मन लावून मेहनत करेन तर माझ्या मुलांसाठी ते छत होणार, आणि एका वर्षात मला त्या घरात राहायला जायचं आहे. म्हणूनच मी दिवसरात्र मेहनत करत आहे, आणि शेवटी माझे कुठेही जाणार नाही हे मला माहिती आहे. तर अशा पद्धतीने उंबरठा पूजन झालेलं आहे. नरहर झाला पतपंकजलेशा. माहिती आहे का, आधीच्या सोसायटीपेक्षा ना ही सोसायटी ना मला खरंच खूप एवढी भारी भेटलेली आहे ना, तुम्हाला सांगते की इथं ना म्हणजे देवधर्म, सकाळी सकाळी भजनांचा वगैरे आवाज येतो आणि खूप भारी वाटतं. माहिती आहे का, खूप भारी वाटतं. आणि त्याच्यात आपल्या स्वामी महाराजांचा गुरुवार असला तर मग तर काही बघावंच लागत नाही. आणि तुम्ही बघितलं सकाळपासून नुसतं काम असतं, आणि 1-2 वाजेपर्यंत मला माझी कामं आवरून घ्यावं लागतात, आणि त्यानंतर मग मला माझं व्हिडिओ शूट करावं लागतं. आणि मी काय म्हणते, आता लावीन फोन, नंतर लावीन फोन, असं करताना पूर्ण दिवस चालला जातो. आणि जेव्हा मला झोपायचं
करायचं असते तेव्हा माझ्या लक्षात येतं की मी माझ्या आईला कॉल लावलाच नाही. आणि मग तेव्हा मी कसा तरी आईला कॉल लावते. आणि मग आईने एखादा प्रश्न विचारला की मी आईवर चिडते, कारण मला पण चिडचिड होते यार, काय करू ते समजत नाही. मला चिडायचं नसते परंतु मी चिडचिड होऊन जाते. तर आता इथं स्वयंपाकाची तयारी, तर भरपूर असा उशीर झाला होता आणि मला व्हिडिओ शूट करायचे होते. तर स्वरा बोलली की मम्मा एक काम कर, आता खिचडी आणि कढी कर, आपण संध्याकाळी चपाती भाजी करूया. तर मी म्हटलं ठीक आहे. तर इथं मी पटापट सगळ्या भाज्या वगैरे कापून घेतलेल्या आहेत आणि लगेच मी खिचडी फोडणीला टाकून दिलेली आहे आणि एका इकडून मी कढी पण करून घेतलेली आहे. आणि जेव्हा मी रेसिपी शूट करत होते ना, तेवढ्यातच माझ्या बहिणीचा, म्हणजे माझ्या मानलेल्या बहिणीचा कॉल आलेला आहे आणि त्याच्यामुळे मी पूर्ण रेसिपी काही कढी वगैरेची शूट करू शकली नाही, जेवढी आहे तेवढी करू शकली. तर मग तिचा पण फोन सकाळपासून 2 ते 3 वेळा येऊन गेला होता, परंतु मी कामात व्यस्त होती, त्याच्यामुळे मी तिचा कॉल उचलला नाही. कारण कोणास आई म्हणा, नवरा म्हणा किंवा यांचे कॉल कसं मला जेव्हा आता काम नाही आहे किंवा स्वयंपाक वगैरे करत आहे तेव्हा लावत असते मी. तर याच्यानंतर ना तिचा कॉल आला, तर स्वयंपाक केला, आम्ही जेवण पण केला, तर तिचा कॉल चालूच होता, त्याच्यामुळे ते व्हिडिओ काही शूट झाले नाहीत. तर त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि लगेच मी भांडी वगैरे घासून ठेवली आणि कपडे जे आहे ते वॉशिंग मशीनमध्ये मी टाकून ठेवली, ड्राय पण करून ठेवली होती. परंतु मी एक वेळा व्हिडिओमध्ये लागली की मी सगळं काही विसरून जाते. आणि ही साडी बघा किती सुंदर आहे, पर्पल कलरची आहे आणि खूप छान असे त्याचे काठ आहेत आणि डिझायनर ब्लाऊज पण आहे त्याच्यासोबत. आणि त्याच्यानंतर ही दुसरी साडी आली होती, ही पण किती सुंदर आहे बघू शकता. फ्लिपकार्टवर सध्या ना ब्लॉकबस्टर सेल आहे, जिथं ह्या डेली यूजच्या साड्या तुम्हाला 300-400पर्यंतच भेटणार आहे, जास्त महाग नाही आहे. आणि तिसरी पण साडी खरंच खूप सुंदर होती आणि चौथी पण सुंदरच होती. तर ह्या साड्या ज्या आहेत ना, हे स्वस्तात मस्त आहे, डेली यूजसाठी आहेत. घ्यायच्या असेल ना तर खाली टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे, तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. तर सर्व आवरल्यानंतर एकच वेळा मी मेकअप करते आणि मेकअप झाल्यानंतर भराभर माझं अशा पद्धतीने शूट चालू होऊन जातो. एकदा मेकअप केलं की 8-9 तर व्हिडिओ करूनच सोडते मी. त्याच्यात अगोदर सगळ्यात पहिले मी 3 साड्यांचा केला, त्याच्यानंतर हे 3 ते 4 असे टॉप होते, टॉप आणि जीन्स आला होता, तर याचे पण व्हिडिओ करून घेतले. त्याच्यानंतर मला खूप छान असा कोट पॅन्ट आलेला होता आणि याच्या 6 ते 7 कलर अवेलेबल आहेत आणि याचीसुद्धा लिंक मला सर्वजण मागत आहे. तर खाली टॅग प्रोडक्टमध्ये मी हा आणि याच्याच प्रकारचे 6 ते 7 कलर देणार आहे. ब्लॉकबस्टर सेल आहे मी फ्लिपकार्टवर सुद्धा, आणि तिथून टॅग करून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. समरसाठी म्हणजे उन्हाळ्यासाठी खूप छान आहे, कुठं लग्न सराई असेल तिथं पण बेस्टच दिसणार आहे. व्हिडिओ शूट झाल्यानंतर स्वरा मात्र बोलली, 2 दिवसापासून मी बघते तुझी गंमत, तुम्हाला केस कापायला काही घेऊन जात नाही. मग फायनली रात्री 9 वाजता त्यांना त्या ताईला फोन केला, त्या बोलल्या या अजून पार्लर बंद नाही, चालू आहे. तिथं गेल्यानंतर माझी एक सबस्क्रायबर्स भेटली, तिच्याशी भेट घेतली, तिने फोटो व्हिडिओ काढून घेतला आणि खूप छान वाटतं, खूप भारी वाटतं जेव्हा आपले सबस्क्रायबर्स आपल्याला भेटतात. आणि त्या ताईंनी सुद्धा खूप मदत केली. रात्री 9 वाजता गेली तरी पण स्वराची केस नीट आणि व्यवस्थित त्यांनी कापून दिली. कसं आहे, एक व्यक्ती कोणाकोणाला बघणार काही समजत नाही. मुलांना जर नाही बोलली तर मुलांना राग येतो, नवऱ्याला कॉल केला नाही तर नवऱ्याला राग येतो, आईला बोलली नाही तर आईला राग येतो. म्हणजे मला ना सगळ्यांची मनं मी जपत आहे, पण कुठंतरी माझंच मन हरत जात आहे असं मला वाटते. या सगळ्यांना माझी गरज आहे हे मला माहिती आहे, पण मला सुद्धा आरामाची गरज आहे, मला सुद्धा कोणाची तरी गरज आहे, हे मात्र कोणाला आणि कधी समजणार हे तर काही कळत नाही. त्याच्यानंतर मी तिकडून आले आणि तिकडून आल्यानंतर स्वयंपाक केला आणि मुलांना जेवण दिलं आणि दोन्ही मुलं झोपलेली आहेत, कारण स्वराजचा पण पेपर चालू आहे आणि स्वराजचे पण, त्याच्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही झोपा, मला झोपायला वेळ होणार. तर सर्व शूट म्हणजे मी करते ना, तर सर्व कपडे वगैरे माझे इथंच पडलेली असतात. तर आता रात्री झोपताना मी काय करत असते, पटापट सगळं आवरून घेते. जे माझे पार्सल झालेले आहेत व्हिडिओ शूट करणं ते मी एका साईडने ठेवते, जे मला उद्या करायचे आहेत ते मी काढून ठेवते आणि जे रिटर्न जायचे आहेत ते सुद्धा मी काढून ठेवत असते. आणि भरपूर लोक म्हणतात हे प्रोडक्ट रिटर्न जातात का, तर हो, हे सगळे प्रोडक्ट रिटर्न जातात. पटापट हॉल, किचन, बेडरूम मी आवरून घेतली. मुलं झोपलेली होती, त्यांच्या अंगावर अंथरूण वगैरे टाकली. वॉशिंग मशीनजवळ जेव्हा गेली ना, तर तेव्हा मला कळालं की बाबा कपडे मी वाळू घातलेच नाही. आणि इथं रात्रीचे 12 वाजले होते. मी जी रस्सी आहे ना ती भरपूर अशी वर बांधलेली आहे, कारण व्हिडिओ शूट मी इथं करत असते, मग कपडे वाळू घातले की व्हिडिओमध्ये दिसतात त्याच्यामुळे. तर इथं मी एक टेबल लावत असते आणि टेबलावर चढून मी हे कपडे वाळू घालत असते. नवऱ्याचा फोन चालू होता, परंतु मी उचलला नाही, कारण बोलत बसली तर हे कामं मात्र बाकी
मागेच राहून जातील. तर स्वराने जी प्रोग्रामला साडी वेअर केलेली होती ती साडी होती, माझे कपडे होते, स्वराचे होते. आणि आमच्या घरात सगळ्यात जास्त कपडे जर कोणाचे निघत असतील ते आहे स्वराज. तर आता इथं पटापट मी सगळ्यांचे कपडे वगैरे वाळू घालून दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि रात्री लिटरली म्हणजे 12-12:30 झाले होते आणि मी इकडं कपडे वाळू घालत होती. कपडे वाळू घातल्यानंतर मी किचनमध्ये आली आणि किचनमध्ये पण दिवसभराची कप म्हणजे भांडी, मुलं जेवत वगैरे असतात ती भांडी, त्याच्यानंतर चहाचे, दुधाची, जेवणाची सगळे भांडी पडलेली होती. तर फायनली ती भांडी घासली, गॅस क्लीन केला, ओटा पण क्लीन करून घेतला, कारण सकाळी उठल्या उठल्या पुन्हा मग स्वरा आणि स्वराजचा डबा करावा लागतो. त्याच्यामुळे मी सर्व किचन वगैरे रात्रीच आवरून घेतली असती. सकाळी माझं चालू होते 6 वाजतापासून, तर रात्रीचा एक कुठंच गेला नाही. आणि एवढे कामं एकटीने करणे प्लस कोण्या सपोर्टशिवाय खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणूनच मी स्वतःवर म्हणजे हे करते, गर्व करते की एवढं काही हँडल करण्याची मला देवाने ताकद दिली. खरंच थँक्यू सो मच स्वामी देवा. आणि त्याच्यानंतर सर्व आवरून झालेलं होतं, तर म्हटलं चला दूध घेऊया. तर माझ्यासाठी दूध वगैरे काढलेलं आहे, साखर टाकली, त्याच्यानंतर दूध वगैरे घेतलं. आणि रोज रात्री झोपताना माझा जो मेकअप असते तो मला काढून टाकायचा असतो. तर आता इथं मी सगळ्यात अगोदर पेपर घेते आणि त्या पेपरनी म्हणजे हे ओले वाईप्स असतात त्याच्यामुळे आपला मेकअप रिमूव्ह होतो. तर सगळ्यात अगोदर जो आहे तो मेकअप रिमूव्ह करून घेतला. त्याच्यानंतर क्लिन्झिंग मिल्क लावत असते, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावते आणि टोनर लावते. याच्यामुळे आपल्या स्किनला म्हणजे जे आपण दिवसभर हे लावतो ते काहीही खराब होत नाही. आणि असं करता करता मला 12:30 वाजले आणि नंतर मला लक्षात आलं की मला माझ्या आईला कॉल लावायचा होता. परंतु मग मी विचार केला एवढ्या रात्री कॉल लावला तर ती घाबरणार की बाबा काय झालं आणि काय नाही, आणि तिची झोप पण खराब होणार. त्याच्यामुळे मी काही तिला कॉल केला नाही. आणि दुसऱ्या दिवशी केला तर ती खूप रागावली माझ्यावर. तर असं आहे बाबा, काय करू ते काही कळत नाही. तर असं माझं डेली रुटीन बिझी असते. तर चेहरा वगैरे पुसून घेतला आणि लगेच क्लिन्झिंग मिल्क लावलं, त्याने पुसून घेतला. नंतर मॉइश्चरायझर लावते आणि नंतर टोनर लावते. तर हे सर्व प्रोडक्ट मी खाली टॅग करणार आहे. आजचे सर्व साडीचे लिंक्स, ड्रेसेसचे लिंक, टॉपचे लिंक्स आणि ह्या प्रोडक्टची पण तुम्हाला घ्यायची असेल तर टॅग प्रोडक्टमधून क्लिक करून खरेदी करू शकता. म्हणजे खाली व्हिडिओच्या खाली जे प्रोडक्ट दिसतात ते सर्व टॅग प्रोडक्ट असतात. आणि अशा पद्धतीने मग मी माझं सर्व आवरून घेतलं आणि हे करता करता 12:30 वाजले होते. तर आता 12ला बरोबर 10 मिनटं टाईम आहे आणि बघू शकता सर्व लोक झोपलेले आहेत बघा. सो गया ये जहा. पण माझे कामं तर कधी संपतात काय माहिती. आणि बघा आज फूल किती सुंदर आलं इथं, दिसलं का. तर बघा ना, कपडे वॉश केली मी आणि म्हणजे वाळू घालायचं लक्षच नाही राहिलं. व्हिडिओ शूट केली, त्याच्यानंतर थोडंसं सामान आणलं, सायलीसोबत बाहेर गेली, तिकडून आल्यावर स्वराला कटिंग करायला घेऊन गेली. तर त्याच्यामुळे कपडे तसेच राहिले आणि वर चढून वाळू घालावं लागते. त्याच्यामुळं मी म्हणजे स्वराला म्हणत नाही की तू वाळू घाल म्हणून, कशाला रिस्क घ्यायची बाबा. तर आत्ता सर्व कामं फायनली झालेली आहेत. सगळं आवरून ठेवलेलं आहे बघा, कारण सकाळी उठल्या मग एवढं आवरणं होत नाही, तर रात्रीच आवरून ठेवत असते सगळं. आणि हे खालचे जे आहेत हे एवढे व्हिडिओ झालेले आहेत, हे उद्या करायचे आहेत आणि हे नंतर करायचे, म्हणजे हे आज आलेले आहेत. तर त्याच्यामुळे असे मी सर्व वेगळे ठेवत असतो, ठीक आहे. आणि स्वराजची गाडी चार्जिंगला लावलेली आहे. तर रोज म्हणते मम्मा तू माझी गाडी चार्जिंगलाच लावत नाही. खरंच बाबा, जबाबदाऱ्या आपण म्हणतो की आज करू उद्या करू, पण काही खरं नाही आहे. आणि बस दिवसामागं दिवस जात आहे. कामं करा, व्हिडिओ शूट करा, एडिट करा, पोस्ट करा, मुलांचं करा, झोपा. याच्यात संपूर्ण दिवस जातो. आणि आईला पण फोन नाही लावणं होतं, नवऱ्याला पण फोन लावणं होत नाही. म्हणजे काल मी त्यांच्यासोबत जास्त बोलली नाही. आता त्यांचा कॉल वेटिंगवर आहे. तर चला, असा होता माझा आजचा दिवस. आणि आजच्या ड्रेसपैकी कोणतेही ड्रेस पाहिजे असेल तर टॅग प्रोडक्टमध्ये टॅग करणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. आता मी पण दूध घेते आणि झोपते. बाय.